अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. मी माझ्या घराचा आज होम टूर देत आहे. तर माझ्या होम टूरची सुरुवात ह्या मेन डोअरपासून होती. ह्या ठिकाणी हा माझा असा मेन डोअर आहे आणि तिथून एंट्री केल्यावरती मी इथं शूज रॅक ठेवलेली आहे आणि शूज रॅकवरती असं त्यांना ही मॅचमध्ये खेळायला क्रिकेट खेळायला जातात तेव्हा त्यांना ह्या ठिकाणी ट्रॉफी भेटलेली आहे आणि मी छोटे मोठे डेकोरेशनचं साहित्य ठेवलेलं आहे. त्यानंतर हॉल असा आहे. ह्या हॉलला लागूनच गॅलरी आहे. गॅलरीमध्ये असे सुंदर कपडे वाळवण्यासाठी किंवा अशा सगळ्या गोष्टी. इथं मुलीची सायकल आहे. नंतर इथं झाडं लावलेली आहेत. झाडामध्ये चाफ्याला बघा किती सुंदर असे फुलं आलेले आहेत. तर इथं सगळे झाडं लावलेले आहेत आणि अशी माझी सुंदर गॅलरी आहे. तर त्या गॅलरीमध्ये एंट्री केल्यानंतर ह्या ठिकाणी असा टी व्ही आहे. टी व्हीला लागूनच मी छोटासा असा टीपॉय सुंदर असा टीपॉय ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर इकडे असा सोफा आहे. तर अशा प्रकारे माझा हा छोटासा हॉल आहे. ही फक्त महाराजांची कृपा. इकडे टॉयलेट बाथरूम आहेत, ते मी काही दाखवू शकत नाही. आणि ह्या ठिकाणी किचन आहे. किचन हा माझा ओपन किचन आहे. नॉट मॉड्युलर नाही केलेला आहे मला, कारण की आमची बिल्डिंग जुनी असल्यामुळे डेव्हलपला जाणार आहे म्हणून मी काहीच केलेलं नाही आहे. तर जसं आहे तसं इथं स्वयंपाक झालेला आहे. इथं भात लावला आहे. इथं हरभऱ्याची भाजी केली आहे. नंतर दूध पोळ्या बाकी आहेत. तर इथे छोटीशी रॅक पण ठेवली, ताट वगैरे डिश. आणि इकडे हे अशा प्रकारे आणि हे छोटंसं अशी माझी रॅक आहे. मी जास्त साहित्य पण नाही ठेवले, कारण की याच्या पहिले आम्ही बडोद्याला राहत होतो. बडोद्याला असताना आमची शिफ्टिंग, कारण की भाड्याचं घर म्हटल्यावरती नेहमी आम्ही करायचो म्हणून मग छोटंसं असं हा माझा किचन आहे. तर मी साहित्य जास्त काही केलेलं नाही. ज्यावेळेस आता स्वतःचं हक्काचं घर झालेलं आहे, आता हळूहळू मी सगळं साहित्य हे करेल आणि छान असा संसार करेल. तर या ठिकाणी माझा देवारा आहे. महाराज यांच्याचमुळे माझं हे घर झालं आहे. आणि मी ज्या एरियात राहतो तो सगळ्यात महागडा आणि खूप जास्त कॉस्टली घर भेटणारं आहे. पण मला खूप कमी पैशात आणि खूप जसं पाहिजे होतं आमचा जेवढा बजेट होता तेवढ्या बजेटमध्येच आम्हाला घर भेटलेलं आहे. ह्या ठिकाणी टेबल स्टडी किंवा ते आहे. त्याच्यानंतर आपल्या डेली यूजसाठी बास्केट कपडे ठेवलेले त्याच्यामध्ये. आणि ह्या ठिकाणी कपाट आहे. आणि ह्या ठिकाणी अशा खुर्चीवरती म्हणजे जे डेली यूज असतील ते कपडे ठेवलेले आहेत. याच्यावरती फॅन आणि ह्याच्यात गहू आहे. इथं पण गहू आहे. हे दोघं गहूच आहेत. तर हे पापड सुकायला टाकले होते. ते थोडेसे आमच्या इथं दमट वातावरण असल्यामुळे ते थोडेसे प्रॉब्लेम झाला आहे. नंतर इकडे बाथरूम आहे आणि हा आमचा बेडमध्ये ह्या ठिकाणी मी वॉशिंग मशीन ठेवलेलं आहे. आणि हा बेड आहे. बेडला बेडशीट टाकायचं आहे. हा माझा सुंदर असा ड्रेसिंग आहे. आणि यालाच लागून असं गार्डन पण आहेत. म्हणजे खरंच म्हणजे मुलांसाठी खेळण्यासाठी हे खूप सुंदर आहे. हे बघा, इकडे खूप मोठं गार्डन आहे. खूप सुंदर फ्लॅट आहे. मी ज्या एरियात राहते तो जे नाशिकचे असतील त्यांना माहिती आहे की मी गंगापूर रोडला राहते आणि हा सगळ्यात महागडा एरिया आहे. तर कसा वाटला माझा तुम्हाला छोटंसं घर? हा माझा छोटासा पहिलाच होम टूर होता. ह्या ठिकाणी किचन, ह्या ठिकाणी हे, त्याच्यानंतर ह्या ठिकाणी देवारा. नक्कीच मला सांगा की माझा होम टूर तुम्हाला कसा वाटला. जर तुम्हाला माझा होम टूर आवडला असेल किंवा माझं घर आवडलं असेल तर
फक्त यांच्याचमुळे माझं घर झालेलं आहे आणि खरंच यांची साथ राहिली ना तर आयुष्य बदलून जातं हे तर नक्कीच आहे. आज मी ज्या रेटमध्ये हे घर घेतलं होतं आता ते डेव्हलपला जाणार आहे आणि डेव्हलपला गेल्यानंतर याची प्राईस अति जास्त होऊन जाईल, म्हणजे डबलची किंमत होणार आहे. हे तर तितकंच खरं आहे. म्हणून फक्त यांची कृपा आणि यांची सेवा केल्याने कधीही कोणाचंही वाईट होत नसतं आणि माझं खूप सुंदर झालेलं आहे. म्हणून तुम्हीही महाराजांची सेवा करा, महाराजांचं दर्शन घ्या. तर या ठिकाणी माझा छोटासा प्रयत्न तुम्हाला दाखवण्याचा होता. कसा वाटलं घर नक्की सांगा आणि मी काय चेंजेस करू शकते तेही तुम्ही सांगू शकतात. तर आजचा व्हिडिओ इथं संपवते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तर चला व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.